बॅटिंग करत असताना वन सोल्युशन नवी मुंबई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक जण या स्पर्धेला एन्जॉय करतोय. आजचा 4था दिवस आहे. उद्याचा अंतिम दिवस. उद्या रायगड प्रीमियर लीगचे 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. बघा लॉट्स थोडेसे चेंज केलेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आरपीएलचा लॉट्स नसून खरं तर 40+ ग्रामीणचे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि एक गाव एक संघ असणार आहे. एक एंट्री बाकी आहे. जर कोणाला एंट्री हवी असेल तर तुम्ही प्रदीप दादा कडू यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जाऊया मॅच कडे. पहिला बॉल हाताळण्याकरिता बॉलर इथून मात्र तयार होत आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने हाताळलाय. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अमित वाडकर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांना सध्या आपण स्ट्रायकिंग वरती पाहतोय. नाश्ता केला कॅप्टन कोच सचिन नाईक. या वेळेला देखील पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे थांबवला. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. ओ माय गॉड इकडे बघा थोडासा फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा पूर्ण. 34चा प्रयत्न आहे आणि बघता बघता 4 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. कोण म्हणेल हे 40+ खेळाडू आहेत. बघा 4 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. ते देखील 40+ खेळाडूंच्या माध्यमातून या 4 धावा पूर्ण केल्यात. स्वस्थ शरीर आयुष्य महान ही टॅगलाईन आहे 40+ क्रिकेटची. आणि इथे बघा 4 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल पाहूया आता या बॉलवरती इथून मात्र काय घडणार आहे. यावेळीचा हा बॉल लाईन खराब आहे. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता इथून मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फटका टर्न केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येत आहेत. थोडेसे फंबल झालेत. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अमित वाडकर यांच्या बॅटमधनं अद्यापही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पाहूया आता इथून मात्र मोठा फटका मारला जाईल का. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल आहे. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे फिल्डर आहे समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग झाली आणि याही मोमेंटला 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं फटका सजवलाय. तिकडे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न दाखवलाय. परंतु इथे पहा रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. आणि या मोमेंटला अमित वाडकर जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
न्यू बॅटर माजिद बलोच मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. नवी मुंबईच्या बोलकोटे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धा खरं तर नवी मुंबई विभागामध्ये या खेळाडूने गाजवल्यात. त्यानंतर नवी मुंबईच्या बाहेर भिवंडीत तिकडे सुद्धा जाऊन क्रिकेट चांगलं खेळलंय या खेळाडूने. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय माजिद बलोच. यावेळेला देखील विकेट किपरच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झाला. तिथे खेळाडू आहेत लॉंग शॉपला रमेश पवार आपल्याला पाहायला मिळतात. आणि याही मुवमेंटला दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय. ओ माय गॉड, 2 धावा पूर्ण, तिसरीची मांग आहे आणि 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. क्या बात आहे. वन सोल्युशन संघाचं कौतुक करावं लागेल. आणि इथे बघा 3 धावा बघता बघता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगला फिटनेस खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र 40+ प्रीमियर लीग जिंकण्याचा कारनामा देखील वन सोल्युशन नवी मुंबई या संघाने मिळवलाय. त्या स्पर्धेमध्ये सचिन नाईक यांना मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक मिळाली होती. आणि हे क्रीडांगण आणि वन सोल्युशन हे नातं काहीतरी वेगळं आहे. या क्रीडांगणावरती मागील 2 टुर्नामेंट मध्ये 2 ट्रॉफ्या खरं तर वन सोल्युशन या संघाने जिंकलेल्या आहेत. म्हणजे हे क्रीडांगण राहुल त्या टीमसाठी लकी सुद्धा बोलायला काही वावगं ठरणार नाही. लकी हे क्रीडांगण वन सोल्युशन टीमसाठी. तेरा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत आपल्याला पाहायला मिळतात. बघा आता हेमंत यांच्या माध्यमातून कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार आहे. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणि इकडे सुद्धा बाटाला शांत ठेवलं. टॉप बॉल आला. हेमंत मागील मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार खरं तर या खेळाडूने जिंकला होता. याही मुवमेंटला दूरवरचा बॉल लांबूनच खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु इकडे सुद्धा डॉट बॉल आला. अजूनही पहिल्या सत्रातील 10 बॉल बाकी आहेत. थांबतायत, वेळ घेत आहेत. गोलंदाज अहमदला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा त्यांचा इरादा आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला वॉर्ड स्ट्रोक परंतु तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला झेल पकडलाय. विकेट आली आहे. माजिद बलोच सुद्धा आता जड पावलाने मैदानाच्या बाहेर रवाना होत आहेत. दुसरी विकेट. पुन्हा एकदा अली यांच्या बॅटमॅनने अप्रतिम फटका समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय आणि याही मुवमेंटला फक्त आणि फक्त एकच आपल्याला पाहायला मिळतीये. अली आता त्यांना इथून मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. नईम भाई चौगुले यांच्या जवळचे खेळाडू आहेत अली. ओ माय गॉड, आणखीन एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन नाईक यांना सुद्धा आता इथून मात्र जागेवरती उभं ठेवलंय. काय गोलंदाजी केली जाते. हेमंत यांच्या गोलंदाजीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. 4-5 बॉल हाताळलेत. 1 विकेट मिळवत फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. सुपर बॉलिंग.
आणखीन एक जबरदस्त बॉल, हाई बॉल बॅटर पासून खाली राहतोय आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आलाय. हेमंत यांची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला मुळीच हरकत नाहीये. समोर बघा नवी मुंबईचा वन सोल्युशन संघ खेळतोय, परंतु काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त बॉलिंग. समोर किती मोठे खेळाडू असले तरी सुद्धा मी माझी नॅचरल गोलंदाजी करणार आणि कमीत कमी धावा देणार याच इराद्याने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हेमंत लाजवाब बॉलिंग, एक धावेचं षटक त्यांनी हाताळलंय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्यात 14 धावा धावफलकावरती. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. या वेळेला थोडेसे सफल झाले होते, परंतु लक्ष्मीच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे. पंच दोन्ही हात फैलावतात. पंचांनी आपल्या हातांचा पिसारा इकडे फुलवला आणि ते डिसिजन देतात. हा व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगलाय, थोडासा झाला उशीर परंतु फटका मारलाय पद्धतशीर. बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4, येथे चौकार. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. पुढचा बॉल, याही मुवमेंटला चांगलाच बॉलला फिरवलंय, समोरून बॉल बाहेर काढलाय आणि अली यांना हा बॉल फेस करण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली आहे आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. याही वेळेला सरळ बॅटनं फटका सजवलाय, स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर आहेत. 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा झाल्यात 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, भरपूर वेगाने विकेट किपर बॉलच्या मागे धावला होता आणि याही मुवमेंटला बॅटरला शांत ठेवलाय. अली ज्या खेळासाठी ओळखले जातात तसा खेळ होत नाहीये, संघर्षाची लढाई सुरू आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्पा, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये बॉलला फील्ड केलाय आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 22 धावा. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. ऑन साईडला फिल्डर आहेत हेमंत. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीची मांग आहे आणि तिसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडलेत. 22 मध्ये 2 ऍड केल्यानंतर धावा झाला 24 आणि विजयासाठी आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. संजय यांच्या गोलंदाजीचा मी उल्लेख करतोय. 2 मॅच मध्ये त्यांनी गोलंदाजी केली, 12 बॉल हाताळले या स्पर्धेमध्ये आणि त्या 12 बॉल मधले 10 बॉल हे यॉर्कर बॉल आपल्याला त्यांचे पाहायला मिळाले. म्हणजे यॉर्कर बॉल हाताळण्याकरिता जे पटाईत असलेले गोलंदाज आहेत त्यांचं नाव आहे संजय. जबरदस्त बॉलिंग. संजय भास्कर, नाम तो सुना होगा आणि नावाप्रमाणेच कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पनवेलच्या कुंडेवाळ गावाला बिलॉंग करणारे आहेत संजय भास्कर. पाहूया आता या 25 धावांचं योगदान आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार आहे हे ऐकण्याकरिता कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा पनवेल 12 पाडा गावचा आवाज ऐकूयात चेतनजी गावण सरांना.
कित्येक वर्ष रायगड टेनिस बॉल क्रिकेटची देखील सेवा केली आहे. समर्थ दादा कडू यांचं आगमन होत असता पाहायला मिळतोय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. उरणचं क्रिकेट असेल महाराष्ट्राच्या बाहेर या खेळाडूंनी देखील रायगड टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगलं वलन देणारा असा एक वलांकित दर्जाचा खेळाडू आदरणीय सन्मान्य समर्थ दादा कडू यांचं आगमन होत असता पाहायला मिळतोय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदरपूर्वक सत्कार केला जाईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. नयन आणि त्याच्या साथीला रमेश पवार सिक्सर किंग म्हणून ओळख राहिली पनवेल परिसरामध्ये आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी मार्कवर वर्ल्ड सोल्युशन नवी मुंबई कॅप्टन कूल मधून ज्याच्या दावावर कित्येक रेकॉर्ड राहिले आहेत मास्टर माइंड आणि दारावे एक्सप्रेस मधून ओळखला जाणारा सचिन नाईकचा पहिलाच बॉल त्यावर केलाय वर पलटवार पाहायला मिळतोय. रमेश पवारच्या बॅट मध्ये येतो बेधडक फटका आलाय कडक 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 सिक्सर. अर्थामध्ये सुरुवात झाली आहे. षटकाराने स्वागत केलंय सचिन नाईकचं. मात्र हा देखील मुरलेला असा गोलंदाज आहे जे ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं आणि त्याच्या भात्यातले विविध बॉल फेकण्यासाठी तो देखील जाणला जातो. मात्र डेंजरस बॅटर रमेश पवारचा पुढचा बॉल इकडे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. कटरचा वापर आतमध्ये बॉलला वलवला गेला. सचिन नाईकची गोलंदाजी आता होते हावी. चांगली बॉलिंग करत असता बॉल मिळतोय. मात्र समोर जर पाहायला गेला तर उंच पुरा बांध्याचा हा फलंदाज रमेश पवार हा बॉल देखील पंच करायचा प्रयत्न होता. चांगल्या धाडणीचे बॉल फेकत असताना पाहायला मिळतोय. सचिन नाईक डेंजरस गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल जरूर रमेश पवारच्या नावावर राहिला होता आणि त्यानंतर मग सचिन नाईकचं कमबॅक बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव फेकले गेलेत. पुढचा बॉल फुटबॉलचा वापर आणि बॉलला पाठवला. उंच माझा झोका घेत असताना फटका फसला आणि महत्वपूर्ण विकेट आल्या. गोलंदाजी करत असताना सचिन नाईकच्या खात्यामध्ये पहिली विकेट येत असताना रमेश पवार तंबूच्या आश्रयाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतो. सहजासहजी सामना सोडणार नाहीये हे सांगत असताना सचिन नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. पनवेल टीम कडून खेळत असताना बॅटिंग साठी आता थोडीशी आता जबाबदारी देखील वाढली असेल. रमेश पवार आउट झाला. महत्वाचा जो खेळाडू होता या टीमचा 40+ क्रिकेट त्यांनी देखील बऱ्याच वर्ष गाजवलं आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी आता हवी होत असताना उदय सचिन नाईक आणि उदय हे बॅटल आता पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सचिन नाईकचा फटका चोबा गॅप मोठी आहे आणि बॉल चालला गोलीच्या वेगाने थर्डमन क्लिअर करत असताना आहे तो उदयच्या बॅट मधून पहिलाच बॉलवर बेधडक फटका आलाय. 4 चौकार. चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत थोडासा मार बसला गेला. 25चा पाठला करायचा. अजून पाहायला गेलं तर या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे त्यामुळे हा बॉल महत्वाचा असेल. इथून जर डॉट बॉल आला तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो पण टीमवर दोरवरून खेचून काढलाय. कव्हर रिच मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षण आहेत. बॉल कडे उचलेल फेकेल त्यावर सिंगल लावेत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. 40+ पनवेल या टीमची
आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये विजयासाठी करायच्या पनवेल टीमला 14 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी अलंकार मॅक्सवेल या टोपण नावाने खऱ्या अर्थाने या खेळाडूला ओळखला जातो. करावे टीम साठी कित्येक वर्ष या देखील खेळाडूने सेवा केली आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर वन सोल्युशन नवी मुंबई टीम साठी इथे आता काहीतरी चांगलं करायचं आहे आणि त्याच उमदीने सचिन नाईकने बॉल दिला अलंकारच्या हातामध्ये. हे षटक निर्णायक ठरू शकतो. इथून जर कमी धावा आल्या या षटकामध्ये तर वन सोल्युशन नवी मुंबई कमबॅक करू शकतो आणि इथून 1-2 मोठे फटके या मॅच मध्ये शिरकाव 40+ पनवेलचा होऊ शकतो. ओ पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला पाठवलाय सोनारी गावामध्ये 6 धावांसाठी षटकार आणि या 6च्या मदतीने या मॅच मध्ये हावी होत असताना बॅटिंग उदयची कमालीची पाहायला मिळते. आतापर्यंत 2 बॉल फेस केलेत, 3 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये धावा बनवलेत 11. डेंजरस बॅटर या टीम समोर त्याच्याकडे पाहिलं होतं. ओ परत एकदा उंच गेलाय, लांबी गाठणार का की क्षेत्ररक्षक बॉल अडवेल, मात्र क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि धावा मिळतील. फटक्यामध्ये वजन धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा आणि विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. चला कलबुर्गी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस टेबल लगेच या आणि हा देखील बॉल समोर पाठवला वावराच्या बाहेर बादाच्या पोल्यावर उदयच्या बॅट मधून येतो सिक्सर आणि हा मॅच घेऊन चाललाय पनवेलच्या दिशेने. आता मात्र 2 संघ पनवेल परिसरातील एकमेकाच्या विरोधात खेळताना दिसतील. हार्ड लक टीम वन सोल्युशन नवी मुंबई या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपलं देखील संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 आऊट गोलंदाजी करत असताना अवघ्या 1 धाव खर्च